संविधान बदलण्याचा जो हे आहे ते तर तुमच्यावर आहे आरोप की संविधान बदलण्याचा प्रयत्न आहे म्हणून 400 पाहिजे. आता तर बीजेपीने 400चा नाराही त्यामुळे मागे घेतला असं ऐकतोय. बीजेपीने 400चा नारा मागे घेतलेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं हे पहिल्यांदा अशा प्रकारे हे बोलत नाही. त्यांनी 14ला हेच सांगितलं, 19ला हेच सांगितलं, आताही हेच सांगतात. 14 पासून 24 पर्यंत मोदीजींकडे पूर्ण बहुमत होतं, पूर्ण बहुमत. पण मोदीजींनी संविधान बदलणं तर सोडाच, पण 370 कलम लावून काँग्रेसने वर्षानुवर्ष जम्मू काश्मीरमध्ये भारताचं संविधान लागू करू दिलं नव्हतं. जम्मू काश्मीरच्या SC ST OBC ला आरक्षण देखील नव्हतं. इतके वर्ष नव्हतं, 70 वर्ष. जम्मू काश्मीरला भारताचं संविधान मोदीजींनी लावलं आणि जम्मू काश्मीरला आरक्षण देखील मोदीजींनी दिलं. त्यामुळे संविधानाशी छेडछाड करणारे हे लोक आहेत. इंदिराजींनी 1975 साली 2 वर्ष भारताचं संविधान कुलूप बंद करून ठेवलं होतं, लोकशाही संपवली होती. या ठिकाणी हे सांगतात निवडणुका होणार नाही वगैरे. उद्धव ठाकरे आजकाल कोणी स्क्रिप्ट लिहून दिल्या ती बोलतात. त्यांना माझा सवाल आहे, या देशामध्ये इमर्जन्सी लावून इलेक्शनच होणार नाहीत अशी व्यवस्था इंदिरा गांधींनी केली होती. त्याच्यावर मात्र ते मुख घेऊन बसल्यात, त्याच्यावर बोलू शकत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं मोदीजींनी संविधानाचा आदर केलाय. मतांकरता यांनी कितीही खोटं बोललं, रोज खोटं बोललं, तरी भारताच्या जनतेला माहिती आहे की चहा विकणाऱ्याचा पोऱ्या आज देशाचा प्रधानमंत्री होतो याचं कारण संविधान आहे. आणि त्यामुळे त्या संविधानाचे सगळ्यात मोठे प्रोटेक्टर जर कोणी असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. ठीक आहे, मला तुम्हाला एक गिरीश महाजन आहेत तुमचे नेते, त्यांचं एक वक्तव्य वाचून दाखवायचंय. ते गिरीश महाजन बोलले, एका समाजाचा फतवा निघाल्यावर 90% मतदान होतंय. आपण सुस्ती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. म्हणजे कोणाला सामोरं जावं लागेल? याचा अर्थ तर असंही होतं की जर एवढं मतदान होतंय तर बीजेपीला संकटाला सामोरं जावं लागेल. पहिली गोष्ट तर अशी आहे, पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे. मला माहित नाही तुम्ही दाखवलेत का नाही व्हिडिओज, पण व्हिडिओज आले आहेत. कुठे निघाले फतवे? नाही तेच सांगतो. हा, व्हिडिओज आले आहेत माध्यमात. तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्ही दाखवणार असाल तर आत्ता ही मुलाखत संपल्याबरोबर मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण जमात बोलवली, जमात. आणि जमातीमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रमुख यांनी भाषण केलं. आणि हे कुठे केलं? इकडे तिकडे नाही, पुण्यामध्ये केलं. त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं उमेदवार कोण आहे पाहू नका, तो कुठल्या समाजाचा आहे पाहू नका, आपल्याला फक्त मोदींना हरवायचं आहे. मोदींना हरवण्याकरता समोर मुस्लिम उमेदवार असेल आणि नॉन मुस्लिम मोदींना हरवणार असेल तर नॉन मुस्लिमला वोट द्या. कुठल्या पक्षाचा आहे पाहू नका, जो पक्ष मोदींना हरवेल त्याला वोट द्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही फतवा देतो आहे, बारामतीमध्ये सुप्रिया सुळेला द्या, पुण्यामध्ये धनगेकरला द्या, अशी नावं त्या ठिकाणी वाचून दाखवली. अशा प्रकारचे फतवे यापूर्वी निघत नव्हते. फतवे निघायचे पण इतक्या जाहीरपणे जर अशा प्रकारे एखादा समाज हा पोलराईज करण्याचा प्रयत्न चालला असेल तर हे वक्तव्य काय चुकीचं आहे. आणि हे मात्र उद्धव ठाकरेंना चालतं. या महाराष्ट्रामध्ये ते फक्त मतांचा विचार करतायत. याचा बाहेर नंतर काय परिणाम होणार आहे याचा विचार ते करत नाही आहेत. भविष्यात याचा काय परिणाम होणार आहे. अशा ज्या शक्तींशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे लढले त्याच शक्तींची उद्धवजी हात मिळवणी करून बसले. ठीक आहे, थोडंसं एका वेगळ्या मुद्द्यावर. तो काल आम्ही